22,000 फर्जी वोटर्स का खेल। कांग्रेस ने फडणवीस बावनकुले को घेरा, कहा झूठ की फैक्ट्री भाजपा के पास। सच बोलने वाले राहुल गांधी परिवार और खुद बोगस वोटिंग के दोषी। देवेंद्र फडणवीस ने उप मुख्यमंत्री रहते समय राहुल गांधी को सीरियल लायर कहा था, लेकिन मुख्यमंत्री बनने के बाद वे अब इस मुद्दे पर चुप क्यों है? जनता जानना चाहती है कि आखिर सीरियल लायर है कौन। कांग्रेस का सवाल, फडणवीस साहब आपके ही विधानसभा क्षेत्र में बोगस वोटिंग का आरोप हुआ। एआईसीसी सचिव प्रफुल्ल गुर्दे ने सबूतों के साथ ये आरोप लगाया। चुनाव से पहले किसानों का कर्ज माफ करने का वादा किया, लेकिन बाद में पलटी मार दी। तो असली झूठे कौन? राहुल गांधी नहीं, आप ही है सीरियल लायर। भाजपाचे आणि महाराष्ट्राचे भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमचे नेते, देशाचे नेते राहुलजी गांधी यांच्याबाबत बोलताना सिरियल लायर असं बोललेलं आहे। त्यावेळी आवर्जून देवेंद्रजी फडणवीस यांना आठवण करून द्यावीशी वाटते की सिरियल लायर नक्की कोण आहे हे जनतेला माहिती आहे। ज्यावेळी अजित पवारांबाबत आपल्याला प्रश्न विचारला होता त्यावेळी आपणच उत्तर दिलं होतं की मला जर कोणी असं विचारलं की अजित पवाराशी विवाह कराल का, तर मी त्यांना उत्तर देईल कदापि नाही, कदापि नाही, कदापि नाही, आजही नाही, उद्याही नाही आणि केव्हाच नाही आणि कोणत्याच प्रकारे युती नाही असं आपण बोललात। पण त्यानंतर मात्र काही दिवसातच आपण त्यांच्याशी युती केली। म्हणजे अशा प्रकारे विदर्भाबाबत आपण बोलला होता की जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही मी लग्न करणार नाही। आज आपलं लग्नही झालं, आपला संसारही आहे आणि 2 वेळा मुख्यमंत्री पण झालात, पण आता मात्र विदर्भाच्या प्रश्नावर आपण चकार शब्द देखील काढत नाहीत। म्हणजे खऱ्या अर्थाने सिरियल लायर हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, आमचे नेते राहुलजी गांधी नाही। ते नेहमी प्रामाणिक आणि सत्य आणि खरंच बोलायचा प्रयत्न करतात। नागपुर के पालक मंत्री व राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले पर भी कांग्रेस का सीधा हमला। राहुल गांधी ने वोट चोरी के सबूत जनता के सामने रखे और आप घबरा गए। शायद आपको डर है कि अगला नंबर कामठी विधानसभा का तो नहीं। कांग्रेस का दावा, पिछले 6 महीने में कामठी मौदा विधानसभा क्षेत्र में 22,000 से 35,000 मतदाता संख्या अचानक बढ़ी। बीएलओ की रिपोर्ट भी उपलब्ध है, फिर भी जांच दबाई जा रही है। 19 मई 2023 को मौदा एसडीएम को 22,775 डुप्लीकेट मतदारों की शिकायतें दी गई थी। आज तक कार्रवाई नहीं हुई। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी राहुलजी गांधी यांच्यावर जी टीका केली, एकेरी टीका, त्याच्या निषेधार्थ आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण पुरावे इथं आम्ही दिले की तुमच्यासुद्धा जिल्ह्यात एवढा मोठा घोटाळा इथं मतदार यादीमध्ये झालेला आहे, मतदानामध्ये झालेला आहे। तर आपण राहुलजी गांधी यांच्यावर टीका करताना विचार करावा आणि आपल्या नागपूरच्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना खत नाही मिळत आहे आणि त्यावर आपण नियोजन करायला पाहिजे। राहुलजी गांधीवर बोलण्यासाठी आपण एवढी उंची नाही आपली, म्हणून आमच्या नेत्यावर बोलायचं नाही एवढी आम्ही विनंती करतो। आपण बघितलं असेल की आमचे नेते राहुलजी गांधी यांनी या देशामध्ये मतदान चोरी करून हे भाजप पक्ष कसे सत्तेवर बसले आहे हे एक ॲटम बॉम्ब त्यांनी फोडलेला आहे आणि त्यामुळे भाजपच्या लोकांच्या पायाखालची जमीन खिचकलेली आहे आणि हे सगळे लोक सैरावैरा झालेले आहेत राहुलजी गांधी यांनी जे चोरीचं प्रकरण बाहेर काढल्यामुळे। त्याच्यात आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी राहुलजी गांधीवर जे टीकास्त्र केलं, एक जिम्मेदार मुख्यमंत्री महोदय असो की पालकमंत्री नागपूर जिल्ह्याचे बावनकुळे साहेब आहे, एकेरी शब्दात राहुलजीवर बोलत आहे। माझं असं म्हणणं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आपण दोन्ही जिल्ह्यातले नेते आहे आणि आपण पदावर आहात। जिल्ह्यामध्ये हिंगणा विधानसभा असो, कामठी असो की बाकी जिल्ह्यातील अदर विधानसभा आहे, आम्ही पुराव्यासहित काँग्रेस पक्षाने 7 नंबरचे फॉर्म भरून दिल्यानंतरही तुम्ही लोकांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही आणि आता चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब म्हणतात की काँग्रेसवाल्यांनी आता पुरावे द्यावं, आम्ही त्यांचा निवाडा करू। पण आता लोकसभेनंतर आणि विधानसभेच्या अगोदर आम्ही जे फॉर्म भरून दिले होते त्याचं तुम्ही काय केलेलं आहे, पहिले त्याच्यावर आम्हाला त्याचं उत्तर द्यावं, त्याच्यानंतर आम्ही नवीन देणार आहोत।
आहोत ते किती दिवसात तुम्ही ते याद्यामध्ये जे डबल नावं आहे, जे बोगस नावं आहे, दुसऱ्या जिल्ह्यातले आहे, दुसऱ्या गावातले आहे, दुसऱ्या तालुक्यातले आहे, ते किती दिवसात काढणार याचं पहिले उत्तर द्यायला पाहिजे. मीडियासमोर वेगळं बोलायचं आणि करायचं वेगळं, ही संस्कृती हाईकोर्ट में भी PIL 99/2017 दाखिल थी, जिसमें बोगस वोटिंग रोकने के आदेश हुए. फिर भी आपके क्षेत्र में हजारों फर्जी वोटर्स मौजूद है. कांग्रेस का आरोप, चुनाव से पहले माजी विधायक विजय घोड़मारे ने ही कहा था कि 20 से 22 हजार बोगस वोटिंग कामठी में है. बावजूद इसके भाजपा नेता राहुल गांधी पर व्यक्तिगत प्रहार करते हैं. कांग्रेस का दो टूक, राहुल गांधी पर एकरी शब्दों से टीका करना भाजपा की असंस्कृति. हम सच्चाई उजागर करने वाले गांधी के साथ हैं और झूठ बोलकर जनता को धोखा देने वाले नेताओं का पर्दाफाश करेंगे. नागपुर से न्यूज़ फर्स्ट के लिए रोशन बोकड़े की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें